दीपक दत्त विणकर आहे. माझा मोबाईल 10 मे 2026 ला हरवला होता. तो हरंगूळ रेल्वे स्टेशन ते वसवाडी या दरम्यान हरवला होता. त्यानंतर मी MIDC पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझी रितसर तक्रार नोंदवली. त्यानंतर सरांनी माझी रितसर तक्रार घेतल्यानंतर मला एक 20-25 दिवसानंतर मला सरांचा कॉल आला आणि अक्षय सर म्हणून आहेत तेथे. अक्षय सरांचा फोन आला आणि त्यांनी बोलवले की सांगितले की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमचा मोबाईल खात्री करून घ्या एकदा. मग नंतर मी 4 दिवस झाले पोलीस स्टेशनला गेलो होतो. 4 दिवसानंतर माझा मोबाईल Vivo Y56 कंपनीचा आहे. तो मी खात्री करून घेतला आणि नंतर सरांनी मला माझा मोबाईल खात्रीची आहे असं खात्री करून देऊन मला नंतर आज इथं गांधी चौक पोलीस स्टेशनला येण्यासाठी सांगितले. त्याबद्दल मी सरांचे आणि पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो. कारण पोलीस म्हणलं तर लोकांना फक्त हाच विषय माहित आहे की पोलीस म्हणजे फक्त पैसा खातात, पैसा घेतात, रस्त्यावर थांबतात आणि पैसा घेतात. पण पोलीस म्हणजे काय, इच्छा मारणं म्हणजे पोलीस. स्वतःची इच्छा मारून स्वतःचे सण उत्सव डिलीट करून दुसऱ्याचे सण उत्सव साजरे करतात. ते प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय कळत नाही. त्याचा मला आज प्रत्यक्ष अनुभव आला आणि आज माझा मोबाईल सरांनी परत करून दिला. त्याबद्दल मी सर्वांचे पोलीस टीमच्या हार्दिक आभार मानतो. तुमचा मोबाईल कधी हरवलेला आणि आज तुम्हाला सर्वांना गांधी चौक पोलीस स्टेशनने परत मोबाईल मिळवून दिले, काय म्हणणं तुमचं? माझा 16 तारखेला मोबाईल हरवला होता भाजी मार्केटला आणि मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट केली. 17 तारखेला कंप्लेंट केल्यानंतर MIDC पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली. मग तिथून त्यांच्या सायबर याच्यामध्ये ऍप घेऊन त्याच्यावर डाउनलोड केले, डॉक्युमेंट वगैरे भरले. मग ते नंतर मला एकाच आठवड्यातच त्यांनी मोबाईल त्या नंबरद्वारे हुडकला आणि मोबाईल हुडकल्यानंतर मला फोन आला असा मोबाईल सापडलाय म्हणून. मी जाऊन बघून आलो, मोबाईल त्यांनी दाखवला आणि आता मोबाईल दिलेला आहे. पोलीस प्रशासनाचं काम एवढं चांगलं आहे आणि सायबर मध्ये त्यांनी भरपूर मोबाईल म्हणजे इथे गांधी चौकात म्हणा किंवा आज अंदाजे किती मोबाईल तुमच्यासोबत असे तक्रारदार होते त्यांना वाटप करण्यात आलं? जवळजवळ 50 मोबाईल असतील. पोलिसांची कामगिरी आहे कशी वाटते? धडाकेबाज कामगिरी आहे आणि चांगली कामगिरी आहे. लातूर पोलीस प्रशासनाचं या कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे. लातूर शहरातील गेल्या काही दिवसात गहाळ झालेले, चोरीस गेलेले मोबाईल शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांनी आदेशित केलेले होते. सदर मोहिमेदरम्यान गेल्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये लातूर शहरातील 4ही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांच्याकडील अंमलदारांनी या मोबाईलचा शोध घेऊन मोहीम राबवून गेल्या 30 दिवसामध्ये एकूण 72 मोबाईल शोधून ते त्या आज संबंधित मालकांना परत केलेले आहेत. यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 24 मोबाईल, गांधी चौकच्या हद्दीतील 23 मोबाईल, विवेकानंद चौकचे 9 आणि MIDC चे 16 असे एकूण 72 मोबाईल आज माननीय अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण सर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना त्यांच्या मूळ मालकांना परत केलेले आहेत. हे मोबाईल ज्या ज्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी, मग ते लातूर शहर असेल, लातूर जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यातील देखील मोबाईल शोधून त्या ठिकाणी टीम पाठवून ते मोबाईल परत आणण्यात आलेले आहेत आणि ते आज रोजी तक्रारदारांना मूळ मालकांना परत केलेले आहेत. ही मोहीम येणाऱ्या काळात देखील कंटिन्यू राहणार आहे आणि त्याद्वारे आपण अधिकाधिक मोबाईल जे नागरिकांचे हरवलेले असतील ते परत करू. त्याकरता मोबाईल हरवल्यानंतर जो CEIR नावाचा पोर्टल भारत सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामध्ये तक्रारदारांनी आपली तक्रार नोंदवावी. त्याच्या आधारे आम्ही त्या मोबाईलचा शोध घेऊन ते संबंधित तक्रारदार यांना परत करू. मोबाईल हरवणे म्हणून नागरिकांनी काही दक्षता घेणं आवश्यक आहे का? मोबाईल हरवण्याच्या संबंधाने मोबाईल सेफ राहील किंवा त्याचं GPS नेहमी ऑन राहील
अशा पद्धतीने मोबाईल ठेवावेत, जेणेकरून शक्यतो गर्दीच्या ठिकाणी वरच्या खिशातून वगैरे असे मोबाईल गहाळ होण्याचं प्रमाण अधिक आहे. तर ते तसं होऊ नये किंवा कुठेही सोडून दिला अशाही प्रकारच्या घटना आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. आणि अशा मोबाईल्स ची काळजी घ्यावी. आणि महागडे मोबाईल्स आहेत, तर ते मोबाईल्स त्याच्यामध्ये इनबिल्ट जीपीएस देखील असते आणि ई सिम देखील आजकाल मोबाईल्समध्ये अवेलेबल झालेले आहेत. ते देखील तुम्ही ऑन ठेवल्यानंतर संबंधित मोबाईल्स चालू केल्यावर त्याचं लोकेशन मिळू शकतं. आणि CIR पोर्टलवर जर आपण तक्रार नोंदवली, तर त्यामध्ये दुसरा सिम कार्ड टाकल्यानंतर तो मोबाईल ऍक्टिव्हेट होतो आणि आपल्याला त्याची माहिती मिळते. त्याद्वारे पोलीस संबंधित मोबाईलचा शोध घेऊन तो तक्रारदारांना वेळेत तात्काळ परत करू शकतात.